ते खूप भारी असेल. आणि आमचं मायनिकाचं फेस्टिवल. हा बोल. तर हॅलो गाय, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज व्हिडिओ काढायचं म्हणजे ब्लॉग काढायचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये मायनगरमध्ये खूप मोठं एक 4 दिवसाचं फेस्टिवल असते. खूप मोठं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते. खूप एन्जॉय असते. सगळेजण अख्खं गावकडेचे म्हणजे आसपासचे पण लोक येतात तिथं आणि खूप छान आहे. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा. नवीन चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि चला ब्लॉग कंटिन्यू करा. हे असं एंट्रीला आहे मोठं. रोडटचच आहे ते. डायरेक्ट आतमध्ये जायचंय. ते खूप भारी असेल. आणि आमचं मायनिकाचं फेस्टिवल. हा बोल. खूप मोठं भरते. खूप लांबून लोक येतात तिथं. हे स्टॉल आहेत हे असे मोठे. आणि हे हा आकाश पाळणा मोठा आहे. चालत असतंय आमचं छोटू. हे आमचे मामा. आणि कुठे गेले ती छोटू? ए दिदू अक 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 अक. हा हा काही आमची दिदी अजून एकदा आमच्या काकू. हा हा हे असं आहे. आणि आमची पूर्ण फॅमिली. हे माझी 2 चुलती, ही माझी वहिनी, ही चुलता, ही बहीण आहे माझी. दादा आणि आम्ही तिथून सगळं नाही का पुढे गेलो. सगळं सामान वगैरे घेऊन कोणाला काय काय घ्यायचं. आणि वैभवीला बसायचं होतं ब्रेक डान्समध्ये आणि तिला बसवलं. तर ती कशी खाली उतरते तेवढं नक्की बघा व्हिडिओमध्ये. खूप हसायसारखा व्हिडिओ आहे पुढे. ही वैभवी कसे चालायला लागले त्या चक्कर डायरेक्ट. सांगतील इकडे बोला बरं. तुमच्या 2 शब्दात तुमचं मन व्यक्त करा इथे गेल्यावर. कसं वाटलं वैभवी? आणि हा मोठा पाळणा आहे. हे तो खूप म्हणजे खूप गर्दी होती. खरं तर मुलांची खूप गर्दी होती. आणि पलीकडे स्टॉलच्या साईडला लेडीजची गर्दी होती कारण की तिकडे सगळं त्यांचं सामान भेटत होती. इकडं जास्त मुलांची नव्हती गर्दी खरं तर, पण पाळण्याच्या साईडला खूप म्हणजे खूप गर्दी तिकडे होती मुलांची. आणि इकडचं मला रीलमध्ये पाहिलं होतं मी खरं तर ती रील. आणि मी शोधत होते आणि गावलं म्हणजे फेस्टिवल ते सापडलं. मी घेतलं पण ते माझ्या चुलत्याकडून. आणि वैभवीला घेतलं. दोन घेतले एकदमच. आणि त्यामध्ये बघू आता कसं पुढं काय काय होतंय. स्पेशली म्हणजे माझ्या भावाचा मुलगा तो कसा म्हणजे गाडीत बसल्यावरती कसा झोपतोय ते फक्त बघा कारण की तो खूप घाबरतो असे खेळण्यामध्ये बसायला. आणि त्याला बघायला पण घाबरतो खूप. तर बघा हलवा. एकदमच मला नाही का क्लीन असल्यासारखं फील येत होतं. ते गर्दी वगैरे खूप मजा येत होती. आणि आमच्या मायनगरचं एक फेस्टिवल हे सगळ्या बायकांसाठी म्हणजे जात असते. पण हे फेस्टिवल हे आमच्या गावाला यात्रा वगैरे काही नाही, फक्त एवढं फेस्टिवलच आहे की सगळ्या बायकांना एकत्र सगळे लोक म्हणजे आमच्या आसपासच्या गावाचे पण लोक आमच्या गावाचे पण लोक सगळे एकत्र येतात. तर असं नाही की टाइम नाही असं म्हणजे काहीच बोलत नाही. खूप छान म्हणजे एकत्र येऊन सगळे एकत्र असतात. अख्खं गाव पूर्ण आपल्याला दिसतं तिथं समोर असतात. कोणी काय बोलतं इकडे तिकडे असं तसं खूप मजा मस्ती करतो आम्ही.
आणि हे मोजक्या एका वर्षातून आम्ही ह्या गोष्टीसाठी आतुर असतो. सगळे माईनगरचे सगळेच लोक ह्या फेस्टिवलसाठी खूप आतुर असतात. लहानापासून मोठ्यापर्यंत खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट असते की त्यांना कधी येते आणि एक वर्षासाठी म्हणजे एका वर्षाचं पूर्ण नाही का असं वाट बघायला लागते त्या गोष्टीसाठी. ते हा म्हणजे फेस्टिवल असतं आणि खूप मज्जा येते. तर ह्याचं माझं नाव श्री आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे. आणि त्याला खूप लोक समजत होते की दादा म्हणजे वरती बघ, पण त्यांनी काय बघितलं नाही कारण की त्याला खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. म्हणजे माझी चुलता चुलती, त्याचे आजी आजोबा, माझी मम्मी वगैरे सगळं त्याला सांगत होते की वरती बघ वहिनी वगैरे, पण त्यांनी काय बघितलं नाही. खूप भीती बसली होती त्याच्या मनामध्ये एकदाच बाईला, म्हणजे ह्याच्या अगोदर बसला होता तो आणि त्याला खूप म्हणजे खूप भीती वाटते त्या गोष्टीसाठी. तरी तो हट्ट करत होता अजून एकदा बसायचा. तर बसवलं त्याला आणि थोडंसं त्याला फिरल्यावरती बरं वाटलं, पण नंतर तो खूप घाबरते. तर बघा नक्की दादा झोपला. ए दादा झोपला. दादाच आमच्या तोंड बघा का. शिरूला समजवायला आमची वहिनी, ही 2 चुलता चुलती म्हणजे आजी आजोबा, इकडं काय 2-3 माणसं आहेत. दादा आमचा दादा झोपला गाडी. दादा हे असं बांगड्यांचं कलेक्शन होतं आणि खूप छान बांगडा होता. तर खूप गर्दी होती, मी नंतर घेणार आहे ते. आम्ही तर खायला आलोय हा काही हादुडे डायरेक्ट जेवायला जाऊन बसलेत. त्याच्या पुढे काय नाही का. बरोबर अजून हा करण बोल तू. त्याच्या पुढे आहे का नाही काय. हा बोला हा. आता वैष्णवी आम्हाला सगळ्यांना पाण्यात बसवणार. हे सगळं खोटं आहे, काही सुद्धा नाही असलं. बाकीचे तर काय रोज नाही नको खा. जाऊ का. आणि तिथून विशालला करणला बोलून मी नंतर पुढे आले. आणि थंडीमध्ये थंड खायची खूप वेगळी मजा असते, मला खूप आवडतं. आणि तिथून डान्स वगैरे चालू होते, थोडंसं म्हणजे लवकरच आम्ही आलतो. डान्स वगैरे चालू होतो आणि मग तेच खात मी म्हणजे फालुदा खातच मी डान्स बघत होते. आणि मला माहितीच नव्हतं की खरं तर व्हिडिओ वगैरे काढते. मला खाताना व्हिडिओ खरंच आवडतात काढायला, पण तिने काढलं आणि टाक म्हणली असू त्यात भारी वाटतंय तो व्हिडिओ. मग मी अचानकच ऑन द स्पॉट पाहिलं तर नाही का ती व्हिडिओ काढत होती. खूप भारी वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी नाही का आम्ही गेलो, मला झांजमध्ये बसायचं होतं. तुम्हाला आधी पण सांगितले मला झांजमध्ये बसायचं होतं कारण की पहिल्यांदाच मी तिथे बसत होते. बसलो वगैरे, पण स्टार्ट जेव्हा होईल ना तेव्हा भारी म्हणजे नाही का नॉर्मली फिरत होतं, भारी वाटत होतं. पण जेव्हा तो मोठ्याने फिरायला लागला तर खूप म्हणजे खूप भीती वाटत होती मला. आणि माझी छोटी बहीण माझ्यापेक्षा ती आणि आम्ही दोघीजण बसलो होतो खरं तर. आणि खूप मज्जा आली बसल्या. परत नंतर पहिल्यांदा भीती वाटली, नंतर भारी वाटायला लागलं. आणि तिथून आम्ही बस लास्टच्या दिवशी मला मोठ्या पाळण्यात पण बसायचं होतं कारण की ह्याच्या अगोदर बसले, पण तिथं आम्ही 4 जण होतो एका डब्यामध्ये. इथं तसं नव्हतं, 2घच बसायचं होतं. आणि खूप मोठी लाईन होती, म्हणजे 4 दिवस होता फेस्टिवल, पण फुल गर्दी होती. बसताच आलं नाही कारण की खूप 1-1.5 तास जर रांगेमध्ये थांबावं लागत होतं. पण माझ्या चेहऱ्यावरती काय दिसतंय ते तुम्ही नक्की बघा, कारण की थोडी भीती पण आहे आणि भारी पण वाटत होतं खरं तर.
पण पुढे माझं खूप म्हणजे खूप डेंजर मी घाबरली होती म्हणजे लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कसं झालं माझी अवस्था ते नक्की पहा. मी इकडे तिकडे बघत होते की कधी सगळे लोक बसायला आणि एकदाच फिरतंय. खूप खूप भीती वाटायला लागली होती. जसं जसं वरती पाणी जात होतं तसं खूप भीती वाटत होती. माझी बोलती बंद झाली, मला काय सुचत नाही. नाही काय हो. तर हाय गाईज, तर तुम्ही सगळा पूर्ण नक्की व्हिडिओ बघा, कसं झालाय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग टाकायला थोडंसं लेट झालंय, पण प्रेम तुमचं असंच कायम राहू द्यात. आणि चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि काही नाही, तेवढंच एन्जॉय केलंय मी पण. तुम्ही पण व्हिडिओ बघताना एन्जॉय करा आणि बाय.